हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत आहे। उद्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे, त्या अनुषंगाने आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरातील देवपूजेला लागणारी ही जी भांडी असतात म्हणजेच तांब्याची जी भांडी आहेत ती कशी स्वच्छ करायची, अगदी घरच्या घरी काहीच आपल्याला केमिकलचा वापर न करता ही भांडी स्वच्छ करायची आहे। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घरात जे प्रोडक्ट आहेत तेच लागणार आहे। घरामध्ये असणाऱ्या ज्या काही आपल्या वस्तू आहेत ते घेऊन इथे आपल्याला ही भांडी स्वच्छ करायची आहे। सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे 2 चमचे दही, त्यानंतर मी अर्धा लिंबाचा रस पिळला आहे, 1 चमचाभर मी इथे तुम्हाला दिसत आहे मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, किराणा दुकानांमध्ये आपल्याला ही तांब्याची पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी भरपूर सारे प्रोडक्ट मिळतात, पावडर मिळतात, त्या सगळ्या केमिकलनी बनवलेल्या असतात। अशा केमिकलच्या पावडर वापरण्यापेक्षा घरगुती पद्धतीने जर ही भांडी धुतली, स्वच्छ केली तर तुम्ही इथे बघाल रिझल्ट एकदम बेस्ट रिझल्ट इथे आपल्याला दिसणार आहे। ही जी काही पेस्ट आपण बनवलेली आहे ती आपल्याला 2-3 चमचे मी आता या ताटामध्ये टाकलेली आहे आणि फक्त हलक्या हाताने अशा प्रकारे पूर्ण ताटाला चोळून घ्यायची आहे। तुम्ही जसजसं ताटाला चोळत जाल, ह्या तांबे पितळाच्या भांड्यांना चोळत जाल तसतसं तुम्हाला लगेच इथे रिझल्ट दिसणार आहे। कुठल्याही प्रकारच्या जोर लावण्याची इथे गरज नाही आहे, अगदी हलक्या हाताने आपण ही पेस्ट इथे लावायची आहे। फक्त लावून हलक्या हाताने आपण इथे चोळली तरी चालतं आहे, 5-10 मिनटं ती तशीच लावून ठेवली तरी चालतं आहे किंवा मग आपण अशा प्रकारे लावून स्वच्छ करून ती लगेच पाण्याने धुतली तरी चालणार आहे। आज जे आपण पदार्थ इथे वापरले आहे ते आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात, त्याच्यामुळे त्याचा वापर आपण कधी पण करू शकतो। तांब्याची जी काही भांडी असतात त्याला मोस्टली काळे डाग पडतात, हे काळे डाग पण या पेस्टने पूर्णपणे चालले जातात। बऱ्याचदा घरगुती अशा पेस्ट ज्या आपण ह्या तांब्याच्या भांड्यांना लावून स्वच्छ करतो किंवा पितळाच्या भांड्यांना लावून स्वच्छ करतो, त्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात त्यांना डाग पडलेले दिसतात। तर हे डाग जे आहेत ते तसे डाग आत्ता आपण ही पेस्ट वापरून ज्यावेळेस स्वच्छ करू त्यावेळेस ते पडलेले दिसणार नाही, एकदम नॉर्मल हे स्वच्छ होणार आहे। तांबा आणि पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी ज्या काही पावडर आपण यूज करतो त्यात आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना केमिकल असतं किंवा मग एकदम स्ट्रॉंग अशा ह्या पावडर असतात, त्याने आपले हात जे आहेत रफ होण्याची शक्यता असते। शिवाय जर भेगा वगैरे आपल्या बोटांना पडलेले असतील तर आपली बोटं जे आहेत ती आगाग पण करतात, त्यामुळे आपण बऱ्याचदा घरगुती गोष्टी वापरून ही जी भांडी आहे ती धुण्याची प्रयत्न करत असतो। तर आता मी हे ताट जे आहे जे स्वच्छ केलं आहे ते आता मी पाण्याने धुवून घेत आहे। पाण्याने फक्त अशा प्रकारे मी धुवून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हलके इथे तुम्हाला डाग दिसत आहेत, परंतु ते पण आता अजून एकदा जर आपण पेस्ट लावून धुतलं किंवा चोळलं तर ते निघून जाणार आहेत। आता त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला हे साबणाने म्हणजेच भांडे घासायच्या साबणाने किंवा लिक्विडने आपण याला पुन्हा एकदा घासून घेणार आहोत। आतून जे काही डाग आहेत ते इथे निघून जाणार आहेत। आता असं केल्याने काय होणार आहे की जे काही आपण दही वापरलं आहे त्यामुळे ताटाला जो काही चिकटपणा, ऑइलीपणा किंवा तुपकटपणा आलेला असतो तो इथे निघून जातो, शिवाय याला पुन्हा डाग पडत नाहीत। याच्या व्यतिरिक्त आपण भरपूर असे घरातल्या वस्तू वापरून ही भांडी घासू शकतो, जसं की चिंच आणि मीठ। चिंच भिजवून आणि मिठामध्ये त्या चिंचेचं पाणी टाकून आपण ही भांडी स्वच्छ करू शकतो, परंतु काय होतं की त्यावेळेस पुन्हा आपल्याला आपल्या जर हातांना भेगा वगैरे असतील तर आपले जे हात आहे, बोटं आहे ते चरचरतील, तेथे आगाग होण्याची शक्यता आहे। तर हे जे मी आज पेस्ट तुम्हाला दाखवली आहे ते एकदम स्मूथली काम करते, आपले हात पण मस्तपैकी नरम ठेवते, कुठल्याही प्रकारचा आपल्याला यामुळे त्रास होत नाही। तर इथे तांब्या पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याकडे तांब्याचे जर दिवे असतील किंवा मग छोटे ग्लास, डिश अशा प्रकारची भांडी असतील जी आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी स्वच्छ करायची असतील तर ती नक्की अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे प्रोडक्ट वापरून करू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, होईल तेवढं तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत,
नक्की आपल्या चॅनलला एकदा भेट द्या. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी आता इथे व्हिडिओ थांबवणार आहे. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.